शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आहेत। नुकतेच TV9ची काही एक्झिट पोल समोर आलेली आहेत। आपण संदीपान भुमरे यांच्याशी बोलणार आहोत। भुमरे साहेब, एक्झिट पोल समोर आलेली आहेत। लोकसभा आपल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पिछाडीवर दाखवतायत आणि चंद्रकांत खैरे आघाडीवर दाखवलं जात आहे। ठीक आहे, आता एक्झिट पोल येतो, पण 4 तारखेला कळन की कोण पिछाडीवर आहे आणि कोण आघाडीवर आहे हे 4 तारखेला कळन। काय आता एक्झिट पोलवाल्यांनी दिलं ते त्यांचं मत आहे, त्यांनी मांडलं। पण मला एक सांगायचं की 4 तारखेला आपल्या लक्षात येईल की संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा असेल। म्हणजे तुम्ही तुमच्या 1.5 लाखाच्या लीडवरती ठाम आहात? मी 1 ते 1.5 लाखापर्यंत ठाम आहे। 1 ते 1.5 लाखापर्यंत निश्चित विजय होईल असे मला खात्री आहे। म्हणजे एक्झिट पोल काही जरी आला तरी चंद्रकांत खैरेंना संभाजीनगरची जनता स्वीकारणार नाही असं तुमचा दावा आहे? मी पहिल्यापासून सांगतो की चंद्रकांत खैरे हे नंबर 3ला राहतील। पहिल्यापासून सांगतो मी हे नंबर 3ला राहतील। त्याच्यामुळे एक्झिट पोल खरा हा 4 तारखेला तुम्हाला दिसेल की कोण निवडून येतं। तर होते संदीपान भुमरे। एक्झिट पोल खरा एक्झिट पोल तुम्हाला 4 तारखेला दिसून येईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।